राधानगरी ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता राखण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी घंटागाडीचे पूजन लोकनियुक्त सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या हस्ते करण्यात आले। राधानगरी ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता करत सन 2023-24 मध्ये असणारी पाणीपट्टी 1200 रुपयेवरून सन 2024-25 मध्ये ती कमी करून 1000 रुपयेवर आणण्यात आलेले आहे, असे लोकनियुक्त सरपंच सविता भाटळे यांनी सांगितलं। आज राधानगरी ग्रामपंचायतमध्ये आम्ही घंटागाडी आणलेली आहे। दिलेलं वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे। त्याचबरोबर पाणीपट्टी आम्ही 1200 रुपयाची 1000 रुपये केलेली आहे। दिलेलं वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे। तर गावातील सतत साठणारी घाण दूर करण्यासाठी गावात घंटागाडी आणण्यात आली असून गावातील घाण बाहेर टाकून गाव स्वच्छ नियमित वेळेवर होणार असल्याचंही सांगितलं। या कार्यक्रमाला आघाडी प्रमुख बिद्री कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे, तंटामुक्त अध्यक्ष आनंदा पवार, उपसरपंच दिनकर कुंभार, संजय मुरगुडे, DS कांबळे, ऋतुजा म्हापसेकर, सुप्रिया चव्हाण, वैशाली किल्लेदार, अरुणा पवार, प्रियांका वाडकर, पूनम गुरव, वंदना फक्के, संजय गोजारे, सचिन भाटळे, अजिंक्य वाडकर, सुजित साळोखे, अरविंद पवार, विकास पाटील, मंगेश राऊत, सुमित साळोखे यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते। KK न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।